नमस्कार. युसीन न्यूजच्या अकोला बुलढाणा बुलेटिनमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. राज्य सरकारनं शेतकऱ्यांना दिलेला शब्द पाळला नसल्याचा आरोप करत शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी गुरुवारी मुंबईत विधान भवनासमोर आक्रमकपणे आंदोलन केलं. सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा, शेतमालाला हमी भाव आणि प्रलंबित शेतकरी प्रश्नांवर सरकारनं तातडीनं निर्णय घ्यावा अशा विविध मागण्यांसाठी तुपकर यांनी आंदोलक शेतकऱ्यांसह विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न करत सातबारांच्या प्रति विधान भवनात फेकल्या. तसंच सोयाबीन आणि कापूस उधळून सरकारचा निषेध करण्यात आल्यानं विधान भवन परिसरात काही वेळ एकच खब उडाली होती. मुंबईच्या विधान भवन परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असतानाही गुरुवारी सकाळी 10:30च्या सुमारास तुपकर क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या प्रमुख कार्यकर्त्यांसह विधान भवनाच्या मुख्य प्रवेशद्वारापर्यंत पोहोचले. कुणालाही काही समजण्याच्या आत त्यांनी सातबाराच्या प्रति विधान भवनाच्या दिशेने फेकल्या. विविध जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडलं. अचानक घडलेल्या या प्रकरणानं सुरक्षा यंत्रणांची अक्षरशः धावपळ झाली. पोलिसांनी तातडीनं सर्व आंदोलकांना ताब्यात घेतलं. दरम्यान आंदोलकांची पोलिसांसोबत झटापट झाली. या आंदोलनापूर्वी रविकांत तुपकर यांनी सरसकट कर्जमुक्तीसह विविध शेतकरी मागण्यांसाठी अन्नत्याग आंदोलन केलं होतं. आंदोलनादरम्यान त्यांची प्रकृती गंभीर बिघडल्यानं राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या. अनेक ठिकाणी रास्ता रोको, जाळपोळ, आत्मदहनाचे प्रयत्न आणि संतप्त आंदोलनाने सरकारवर मोठा दबाव निर्माण झाला होता. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीनं मंत्री गिरीश महाजन यांनी हस्तक्षेप करत शेतकरी प्रश्नांवर लवकरच उच्चस्तरीय बैठक घेऊन सकारात्मक निर्णय केला जाईल असं आश्वासन दिलं. या आश्वासनानंतर तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन स्थगित केलं. मात्र त्यानंतर अनेक दिवस उलटूनही बैठक न झाल्यानं आणि सरसकट कर्जमुक्ती, पीक विमा तसंच इतर मागण्यांबाबत कोणतीही ठोस कारवाई न झाल्याचा आरोप करत तुपकर यांनी पुन्हा आक्रमक भूमिका घेतली आहे. सांगू इच्छितो की आज आम्ही सगळ्या क्रांतिकारी मावळ्यांनी, शेतकरी पुत्रांनी सरकारला कर्जमाफीचा जाब विचारण्यासाठी विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला. तर आम्हाला सगळ्या शेतकऱ्याच्या पोरांना अटक करून कुठं चालवलंय आम्हाला माहित नाही. आमचा गुन्हा काय, तर आम्ही बापाच्या घामाचा दाब मागतो आहे. आमचं म्हणणं एकच आहे की ही जी कर्जमाफी सरकारने केलेली ही फसवी आहे आणि या कर्जमाफीमध्ये जाचक निकष आणि अटी घातल्यामुळं 10 ते 15% शेतकरी सुद्धा या कर्जमाफीत बसणार नाही अशी परिस्थिती आहे. या कर्जमुक्ती योजनेतले जाचक निकष आणि अटी रद्द करा, सरसकट सातबारा कोरा करा आणि महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना हक्काचा पीक विमा द्या, पीक कर्ज सुलभ पद्धतीने उपलब्ध करून द्या. या मागण्या घेऊन सातत्यानं आम्ही रस्त्यावर आहे, पण हे सरकार दखल घेत नाही. आम्ही बुलढाण्याला अन्नत्याग आंदोलन केलं. सरकारच्या वतीनं गिरीश भाऊ महाजन आले होते. 5-6 दिवसात मुख्यमंत्र्यांबरोबर मिटिंग लावतो असं त्यांनी सांगितलं. 18 दिवस झाले अजून त्यांनी मिटिंग लावलं नाही. शेतकऱ्यांच्या पोरांचा संयम आता तुटलेला आहे. आज विधान भवनात घुसण्याचा प्रयत्न केला. आज गांधींच्या मार्गाने आलो, उद्या भगतसिंगाच्या मार्गाने चाल करून आल्याशिवाय राहणार नाही. जोपर्यंत सरसकट सातबारा कोरा होत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही. हे सरकार इंग्रजांपेक्षा सुद्धा क्रूर सरकार आहे. आम्हाला अटक करून चालवलं. अरे अटक काय करता? शेतकऱ्यासाठी, बापाच्या घामाच्या धामासाठी फासावर सुद्धा जाण्याची आमची तयारी आहे. अकोला शहरातील काली मशीद परिसरात एक जीर्ण इमारत अचानकपणे कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने इमारतीत कुणीही राहत नसल्यानं मोठी जीवहानी टळली. मात्र इमारतीखाली उभ्या असलेल्या 3 दुचाकींचं मोठं नुकसान झालं. त्यामुळे परिसरात काही वेळ भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. अकोला शहरातील काली मशीद परिसरातील जुनी आणि जीर्ण झालेली एक मजली इमारत अचानक कोसळली. इमारत कोसळताच मोठा आवाज झाल्यानं परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवानं इमारतीत कोणताही रहिवासी नसल्यानं जीवितहानी टळली. मात्र इमारतीच्या ढिगाऱ्याखाली उभ्या असलेल्या 3 दुचाकींचं मोठं नुकसान झालंय. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि स्थानिक प्रशासनाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीनं ढिगारा हटवण्याचं काम हाती घेण्यात आलं असून परिसर सुरक्षित करण्यात आला. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार संबंधित इमारत बराच काळ जीर्ण अवस्थेत होती. या घटनेनंतर शहरातील धोकादायक आणि जीर्ण इमारतींचे तातडीनं सर्वेक्षण करून आवश्यक ती कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. बनावट सोन्याच्या नाण्यांचा आमिष दाखवून कोल्हापूरच्या एका हॉटेल व्यावसायिकाची तब्बल 15 लाख रुपयांची फसवणूक झाली. हा प्रकार अकोला जिल्ह्यात घडला. या प्रकरणातील आरोपी पातूर तालुक्यातील असून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
कोल्हापूर येथील हॉटेल व्यावसायिक युवराज कांबळे यांना अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील नांदखेड फाटा परिसरात घर पाडताना 3.5 किलो सोन्याची नाणी सापडल्याचं आमिष दाखवण्यात आलं. आरोपीनं व्हॉट्सअपवर कथित सोन्याच्या नाण्यांचे फोटो पाठवून त्यांचा विश्वास संपादन केला. तपासणीसाठी दिलेले एक नाणे खरे असल्याचं आढळल्यानंतर 50 लाख रुपयात व्यवहार निश्चित करण्यात आला. यानुसार कांबळे यांनी 15 लाख रुपये रोख देऊन 3 किलो 300 ग्राम कथित सोन्याची नाणी घेतली. मात्र नंतर सर्व नाणी बनावट असल्याचं उघड झालं. या प्रकरणी कांबळे यांनी पातूर पोलीस ठाण्यात तक्रार देण्याचा प्रयत्न केला. मात्र योग्य प्रतिसाद न मिळाल्यानं त्यांनी अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्याकडे धाव घेत आरोपीचा शोध घेऊन फसवलेली रक्कम परत मिळवून देण्याची मागणी केली. जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या निर्देशानंतर पातूर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे. ज्यावेळी आम्ही 15 लाख रुपये घेऊन नांदखेड फाटा इथं आलो, पातूरच्या बाजूला नांदखेड फाटा आलो. त्या नांदखेड फाट्यावरती आल्यानंतर त्यांनी मला त्यांचा कॉल आला की असं नांदखेड फाट्यावरती तुम्ही या. नांदखेड फाट्यावरती आल्यानंतर आम्ही 15 लाख रुपये त्यांना कॅश दिली व त्यांनी मला 3 किलो 300 ग्रॅमचे नाणी दिलेत. तर ते नाणी पूर्णतः खोटी निघलेत आणि आमचे जसे कॅश त्यांना मिळतात त्यांनी तिघांनी त्यांचे मोबाईल बंद करून ठेवलेत आणि माझी त्यांनी फसवणूक करून आम्हाला पूर्णतः एका म्हणजे चांगल्या परिवाराला पूर्ण फसवलेलं आहे आणि आम्हाला पूर्ण अडचणीत आणलेलं आहे त्यांनी. आता तरी मी पातूर पोलीस स्टेशनला कंप्लेंट करण्यासाठी काल सकाळी 11 वाजता बसलो होतो. तर तिथं बसल्यानंतर मी 6 वाजेपर्यंत बसलो तर माझी काही दखल घेतली नाही. रामकृष्ण जाधव साहेब म्हणून PI आहेत, त्यांना मी रिक्वेस्ट केली, विनंती केली, हातापाया पडलो, तरीसुद्धा त्यांनी काही माझी रिक्वेस्ट घेतली नाही. त्यानंतर त्यांनी माझा फक्त अर्ज दाखल करून घेतला आणि अर्जावरती माझं काहीच होणार नाही म्हणून मी आज SP ऑफिसला हा गुन्हा दाखल करण्यासाठी आलो. तरी मला कुठेतरी न्याय मिळावा आणि हे झालेल्या प्रसंगातून मला बाहेर काढावं. अकोला मनपा अंतर्गत घनकचरा संकलन आणि वाहतूक कामासाठी कंत्राटदार नियुक्ती करण्याची निविदा प्रक्रिया अखेर रद्द करण्यात आली. निविदेतील अटी विशिष्ट कंत्राटदाराला लाभ मिळावा यासाठी तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोप करत सुरुवातीपासूनच विरोधकांनी विरोध केला होता. आता याबाबत नव्यानं निविदा मागवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अकोला महानगरपालिकेच्या घनकचरा संकलन आणि वाहतूक कामासाठीची निविदा प्रक्रिया रद्द करण्यात आली असून आता नव्यानं निविदा मागणीचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे मनपाच्या निविदा प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून निविदेतील अटी विशिष्ट कंत्राटदाराला लाभ मिळावा यासाठी तयार करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. 1 जुलै रोजी उघडण्यात आलेल्या निविदांमध्ये प्री बिड बैठकीत अनेक नामांकित कंपन्यांनी सहभाग घेतला होता. मात्र प्रत्यक्षात केवळ 2च कंपन्यांनी निविदा भरल्यानं संशय व्यक्त केला जात आहे. निविदेतील काही अटी अव्यवहार्य असल्याचं एका कंपनीनं लेखी पत्राद्वारे मनपाच्या निदर्शनास आणून दिलं. शहरातील प्रत्यक्ष कचऱ्याच्या प्रमाणानुसार वाहनांची संख्या निश्चित करण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र प्रशासनाने त्यात कोणतीही बदल न केल्यानं अनेक कंपन्यांनी निविदा प्रक्रियेतून माघार घेतल्याची चर्चा आहे. निविदेनुसार कंत्राटदाराला कचऱ्याच्या वजनानुसार देयके देण्याची अट होती. मात्र दररोज 200 ते 250 मेट्रिक टन कचरा उपलब्ध झाला नाही तर संबंधित कंपनीला आर्थिक नुकसान सहन करावं लागू शकतं. प्रत्यक्षात शहरातून दररोज सुमारे 150 ते 160 मेट्रिक टन कचरा निर्माण होत असल्याचं सांगितलं जात असल्यानं अनेक मोठ्या कंपन्यांनी निविदा भरणे टाळल्याची चर्चा आहे. खरेदी केलेलं बियाणं उगवलंच नसल्याच्या तक्रारी प्राप्त होत असून शेतकऱ्यांवर आता दुबार पेरणीचं मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं आहे. या प्रकरणी दोषी कंपन्यांवर तत्काळ कारवाई करून शेतकऱ्यांना मोफत बियाणे उपलब्ध करून द्यावे अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. अकोला तालुक्यात बाजारातून खरेदी केलेल्या सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्याच्या तक्रारी मोठ्या प्रमाणात समोर येत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं आर्थिक संकट ओढवलं आहे. अकोला शहरातील विविध कृषी केंद्रातून शेतकऱ्यांनी सोयाबीन बियाणे खरेदी करून एकाच दिवशी पेरणी केली होती. मात्र पेरणीनंतर 8 ते 10 दिवस उलटूनही अनेक ठिकाणी केवळ 20 ते 40% उगवण झाल्याचं दिसून आलं. उरळ, डोंगरगाव सह विविध गावातील शेतकऱ्यांनी या संदर्भात कृषी विभागाकडे तक्रारी दाखल केल्या आहेत. अनेक शेतकऱ्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांचे बियाणे विविध कृषी विक्रेत्यांकडून खरेदी केल्याचं सांगितलं. बियाणे उगवले नसल्यानं शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून त्यांच्यासमोर दुबार पेरणीचं संकट उभं टाकलंय. आम्ही जवळपास 100 ते 150 बॅगा आमच्या गावामध्ये मालविका विघर कंपनीचं मालविका हे सोयाबीन पेरलं, पण अक्षरशः काहीच निघालं नाही. एकच दुकड झाड आहे. आता आमची शासनाला एवढीच मागणी आहे की लवकरात लवकर याची काहीतरी पंचनामे करून शेतकऱ्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी. मी 35,000 रुपयाचं बी आणलं होतं.
मालविका म्हणजे विगर कंपनीचं मालविका, तर ते जवळपास 50%च्या आत उगवण शक्ती झाली त्याची. जे बाकी खाली बी होतं ते असं सडल्यासारखं झालं, ते काही निघत नाही. आता डबल पेऱ्यासाठी काही ना काही मदत करावं गव्हर्नमेंटनं. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात झालेल्या मुसळधार पावसानं नगर परिषदेच्या नालेसफाईच्या दाव्यांची मात्र पोलखोल झाली आहे. तुंबलेल्या नाल्यांमुळे पावसाचं पाणी थेट नागरिकांच्या घरात शिरल्यानं संतापाची लाट उसळली आहे. अकोट शहरातील अंजनगाव मार्गावरील धारोळी, वेस, शेख कॉलनी, गजानन नगर आदी भागांमध्ये मुसळधार पावसानंतर नाल्यातील गाळ आणि कचऱ्यामुळे पाण्याचा निचरा होऊ शकला नाही. परिणामी पावसाचं पाणी रस्त्यावरून वाहत थेट नागरिकांच्या घरात शिरलं. अचानक पाणी घुसल्यानं नागरिकांची मोठी धावपळ उडाली. यापूर्वी 23 जून रोजी झालेल्या जोरदार पावसातही याच भागात पाणी साचून अनेक कुटुंबांचं नुकसान झालं होतं. मात्र त्यानंतरही ठोस उपाययोजना करण्यात आल्या नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केलाय. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केल्याचा दावा नगर परिषदेकडून केला जातो. मात्र प्रत्यक्षात नाल्यांची योग्य साफसफाई न झाल्याचं या घटनेतून पुन्हा एकदा समोर आल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली. लोकप्रतिनिधी आणि अधिकारी दरवर्षी पाहणी करतात, मात्र कायमस्वरूपी तोडगा न निघाल्यानं नागरिकांमध्ये नाराजी आहे. प्रशासनानं तातडीनं नाल्यांची संपूर्ण साफसफाई करून प्रभावी उपाययोजना कराव्यात अशी मागणी स्थानिकांनी केली आहे. 2-3 वर्षापासून आमच्या घराची कंडिशन अशी होऊन राहिली. आमच्या घरात लहान लहान लेकरं आहेत, सामान असते, पूर्ण घरात पाणी साचलेलं असते आणि मागचं पाणी येते, इकडून तिकडून पाणी येते. या समोरच्या ज्या नाल्या आहेत त्या नाल्यासट भरलेल्या आहेत बा, त्याच्यामुळे आमच्या घरात असं नुकसान होऊन राहिलं. आणि नगरपालिकावाले मेंबर आहेत आमच्या एरियाचे, हे येतात, घर पाहतात, दार पाहतात, इकडे पाणी आहे तिकडे पाणी आहे, बस येऊ पाऊ चालले जाऊ राहिले. आता 23 तारखेला आमच्या घरात टोंगडोनं पाणी होतं, पण मेंबर आले, काय केलं काय नाही, बस तिकडे गेले. सीओ साहेब आले, ते मॅडम आल्या होत्या, सीओ मॅडम बी आल्या होत्या, तेही नाही पाहिलं, घरही पाहिलं, बाहेरचंही पाहिलं, बस नाल्या काढतो, असं करतो तसं करतो, आश्वासन देऊन जातात, तिकडे जाऊन काही करून नाही राहिले. अकोला शहरातील डाबकी रोड परिसरात एका इसमाचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला होता. मात्र स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं वेगानं छडा लावत हा मृत्यू आकस्मिक अथवा अपघाती नसून हत्या असल्याचं समोर आणलं. तांत्रिक तपास, गुप्त माहिती आणि तपासाच्या जोरावर पोलिसांनी मुख्य आरोपीला अटक केली आहे. अकोल्यातील डाबकी रोड परिसरातील रेल्वे गेटजवळ आढळलेल्या संशयास्पद मृत्यूच्या प्रकरणाचा स्थानिक गुन्हे शाखेनं उलगडा केला असून हा अपघात नसून हत्या असल्याचं तपासात निष्पन्न झालंय. 8 जुलै रोजी रेल्वे गेटजवळ एक व्यक्ती गंभीर जखमी अवस्थेत आढळून आली होती. उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केलं. या प्रकरणी डाबकी रोड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली होती. त्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या 2 विशेष पथकांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास सुरू केला. तपासादरम्यान संशयांची सुई सुरेश रतनलाल अग्रवाल याच्याकडे वळली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता राजू पांडुरंग इंगळे याच्यासोबत पैशांच्या व्यवहारातून आणि जुन्या वादातून झालेल्या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची कबुली त्यांनी दिली. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेत पुढील तपास सुरू केला असून ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं केली आहे. ऐन पावसाळ्यात अमरावती शहरातील पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम करणारी घटना घडली. मोर्शी रोडवरील नांदगाव पेठ इथं मुख्य जलवाहिनी फुटल्यानं अमरावती शहर आणि बडनेरा परिसरातील पाणी पुरवठा प्रभावित झालाय. सध्या जलवाहिनी दुरुस्तीचं काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आलंय. मोर्शी रोडवरील नांदगाव पेठ इथं अमरावती शहर आणि बडनेरा भागाला पाणी पुरवठा करणारी मुख्य जलवाहिनी अचानक फुटली. या घटनेमुळे अमरावती शहरासह बडनेरा परिसरातील पाणी पुरवठा विस्कळीत झाला असून अनेक भागांमध्ये पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. घटनेची माहिती मिळताच जीवन प्राधिकरण प्रशासनाने तातडीनं दुरुस्तीचे काम सुरू केले आहे. दुरुस्तीचे काम पूर्ण होईपर्यंत काही भागांमध्ये पाणी पुरवठा प्रभावित राहणार असल्यानं नागरिकांनी पाण्याच्या काटकसरीनं वापर करावा असे आवाहन प्रशासनाने केलं आहे. अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात असलेल्या पूर्णा मध्यम प्रकल्प विश्रोळी धरण परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे पाणी साठ्यात वाढ झाली आहे. त्यामुळे पाणी साठा नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनानं विश्रोळी धरणाचे 2 दरवाजे उघडून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू केला आहे.
अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यात असलेल्या पूर्णा माध्यम प्रकल्प अर्थात विश्रोळी धरण परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झाली आहे. धरणातील वाढता पाणीसाठा नियंत्रित ठेवण्यासाठी प्रशासनाने विश्रोळी धरणाचे 2 दरवाजे उघडण्याचा निर्णय घेतला असून त्यातून नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय. धरणातून मोठ्या प्रमाणात पाणी सोडण्यात आल्यानं पूर्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली असून नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात उतरू नये, पूरस्थितीचा धोका लक्षात घेऊन सुरक्षित ठिकाणी राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे असं आवाहन करण्यात आलं आहे. बातम्यांची मालिका पुढे अशीच चालू राहील. आपण पाहत रहा USN न्यूज. नमस्कार.